पुढची बातमी बघूया। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे मानेला अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी आफ्ताब शेख। आफ्ताब, आता या महिलेला अटक करण्यात आली आणि थोड्याच वेळात तिला कोर्टात देखील हजर करण्यात येणार आहे। अधिकचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर जी आरोपी महिला आहे मनीषा मुसळे माने, हिला आत्ता सोलापूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या पथकानं आत्ता सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आणलेलं आहे। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास जी माहिती मिळते, दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास या महिलेला, आरोपी महिलेला कोर्टासमोर हजर केलं जाईल। आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर शिरीष वळसंकर यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्याकडनं एक चिठ्ठी जी आहे ती पोलिसांना प्राप्त झाली होती। या चिठ्ठीमध्ये संबंधित महिलेचा उल्लेख करण्यात आलेला होता की तिच्याच दबावापोटी, मानसिक दबावापोटी मी आत्महत्या करतो अशी चिठ्ठी जी आहे ती पोलिसांना सापडली होती। आणि त्या चिठ्ठीच्या आधारे आरोपी जी महिला आहे मनीषा मुसळे माने हिच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन रात्रीच तिला अटक करण्यात देखील आलेली होती आणि अटकेची कारवाई पूर्ण केल्यानंतर तिला लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर आत्ता सदर बाजार पोलीस स्टेशनच्या या पथकानं आरोपी महिलेला कोर्टात आणलेला आहे। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास या महिलेला न्यायालयात सुट्टीकालीन न्यायालय जे आहे त्याच्यापुढे हजर केलं जाईल आणि पोलीस जे आहे ते जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागण्याचा प्रयत्न करतील। अर्थात डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते। आर्थिक देखील व्यवहार जास्त प्रमाणात होते, त्यामुळं त्यांची जी प्रतिष्ठा आहे हे सगळं प्रकरण पाहता आणि प्रकरणाची गुंतागुंत पाहता पोलीस जे आहे ते तपास करण्याच्या हेतूनं नेमकं काय या प्रकरणामध्ये घडलेलं आहे, सुसाईड नोटमध्ये त्या महिलेचा उल्लेख नेमका का करण्यात आला, आर्थिक काही व्यवहार होते का आणि काही इतर वेगळे प्रकरणं आहेत, या सगळ्या संदर्भात पोलीस जे ते सखोल तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठी पोलीस जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागतील। मात्र न्यायालय या महिलेला किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास सदर बाजार पोलिसांनी आरोपी जी महिला आहे मनीषा मुसळे माने हिला सोलापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। आफ्ताब, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।